प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। मित्र, आज आपण बोलणार आहोत त्या विषयावर जो विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय लोकांसाठी, भारतीय जनतेसाठी अगदी जीवन मरणाचा विषय म्हणून तो विषय समजून घेतला आणि त्या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजपासून 100 वर्षापूर्वी जे काम केलं होतं आणि ते काम आता मोडीत काढण्याचं महाराष्ट्र राज्य शासनाच्या एका निर्णयावरून आपल्याला दिसतं। काय निर्णय आहे महाराष्ट्र कॅबिनेटचा? गेल्या 2 दिवसापासून आपण पाहतोय की समाज माध्यम, प्रसार माध्यमांमध्ये या बातमीने एक जागा व्यापलेली आहे, परंतु यावर मात्र चर्चा होताना दिसत नाही। काय आहे ही बातमी? तर खाजगी क्षेत्रामध्ये जे कामगार आहेत त्या कामगारांचे तास, कामाचे तास 9 तासांवरून 12 तास करण्याची शिफारस किंवा तसा कायदा करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकार पुढे गेला आहे। कॅबिनेटमध्ये तसा निर्णय झाला आणि या निर्णयाचं समर्थन करताना मुख्यमंत्री काय म्हणतात की देश विदेशातून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं। आता ज्या ठिकाणी कामाचे तास जर 9 वरून 12 होतील तर याचा अर्थ गुंतवणूक कसं काय आकर्षित होईल? एक साधा तार्किक प्रश्न आहे। यामध्ये त्यांना काय म्हणायचं आहे की जसं आपण पाहिलं की IT उद्योगातील काही उद्योजकांनी काही महिन्यांपूर्वी म्हणायला सुरुवात केली होती की आता IT क्षेत्रातल्या युवकांनी 14 तास 16 तास कामाची तयारी ठेवली पाहिजे आणि ही तयारी म्हणजे काय की कर्मचारी कपातीचं धोरण आणि उद्योजकांचं नफेखोरीचं धोरण त्यामध्ये निश्चितपणे दिसतं, अशी टीका झाली होती आणि आता काही दिवसांनी त्या कर्मचारी कपातीच्या दिशेने IT उद्योग गेलेत। आता मुख्यमंत्री किंवा कॅबिनेट जेव्हा हे म्हणतं की कामगारांचे कामाचे तास वाढवले म्हणजे गुंतवणूक वाढेल, तर नेमकी कशी वाढेल? कामाचे तास वाढवल्यानंतर कामगारांची उत्पादन क्षमता वाढत नाही आणि जर कामगारांची उत्पादन क्षमता वाढली नाही तर उत्पादन कसं वाढेल? हा साहजिक एक प्रश्न आहे। आणि जर उत्पादन क्षमता आणि उत्पादन जर वाढलं नाही तर त्याची किंमत म्हणजे त्याची निर्मिती मूल्य, त्याची निर्मिती किंमत ही कमी कशी ठेवता येईल? दुसऱ्या बाजूला जागतिक पातळीवर जर आपण पाहिलं तर जगातल्या अनेक देश, जे 10 देश आहेत टॉपचे ज्याला आपण म्हणतो, त्या जगातल्या 10 देशांमध्ये जर आपण विचार केला तर सर्वाधिक कामगारांच्या कामाच्या तासाच्या अनुषंगानं जे देश आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं भूतान हा सर्वात टॉपच्या, म्हणजे त्या भूतानमध्ये कामाचे जे तास आहेत आता पाहतो ते जवळपास आठवड्याला 54.4 म्हणजे जवळपास 54.5 तास एका आठवड्यात काम केलं जातं। मात्र भूतानच्या संदर्भात आपल्याला एक गोष्ट माहिती हवी की भूतान हा असा देश आहे की ज्याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्र फार नाही, तो पर्यटनावर चालणारा देश आहे, हिमालयाच्या कुशीत आहे आणि या देशाचा जो इंडेक्स आहे म्हणजे विकासाचा इंडेक्स जो आहे, निर्देशांक जो आहे, तो हॅपी इंडेक्स म्हणजे तिथली जनता आनंदी आहे का यावर ते मोजलं जातं। तर हॅपी इंडेक्स असणारा हा देश, याचं अनुकरण अनेक युरोपीय देश करतात, परंतु या देशापेक्षाही अधिक कामाचे तास आता भारत करतो आहे। दुसऱ्या क्रमांकावर UAE आहे, अरब अमिरातचे देश आहेत। त्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय कामगार जातात, ते त्या ठिकाणी तासनतास काम करतात, त्यामुळे तो देश दुसऱ्या क्रमांकावर आहे। लेसोथो आहे 3ऱ्यावर, काँगो आहे 4थ्यावर, कतार आहे 5व्यावर। ज्या देशांची आपण नावही ऐकली नाही असं आहे मॉरिटानिया आणि लेबनान 7व्या आणि 8व्या क्रमांकावर, 9व्या क्रमांकावर मंगोलिया आणि 10व्या क्रमांकावर जॉर्डन। तर हे असे देश आहेत याचे कामाचे तास हे सर्वाधिक आहेत, पण तरीही ते कामाचे तास 47 तासांपेक्षा अधिक नाहीत। परंतु आता महाराष्ट्राच्या कामगारांच्या संदर्भात जे कामाचे तास वाढवण्यात आले ते 12 तास आणि जर हे 12 तास जर आपण गृहीत धरलं तर आठवड्यातून 1 दिवस कामगाराला सुट्टी असते आणि 6 दिवस जेव्हा काम होतं तर 12×72 म्हणजे जवळपास 72 दिवस हे काम चालेल एका कामगाराकडून आणि त्या मोबदल्यात त्याला मात्र पगार किंवा काय वाढेल याची काही शाश्वती नाही, परंतु हा शोषणाच्या दिशेने जाणारा निर्णय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की ज्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक काम केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम 27 नोव्हेंबर 1928ला या संदर्भातली पहिली मागणी केली होती की कामगारांचे जे कामाचे तास आहेत ते 14 वरून 8 करायला हवेत आणि तसा निर्णय त्यांनी व्हाईसरायच्या मंत्रिमंडळात असताना 1942 मध्ये लागू देखील केला आणि कामगारांचे तास 14 वरून 8 तास केले। आणि स्वतंत्र भारतामध्ये जेव्हा फॅक्टरी ॲक्ट झाला 1948 मध्ये, त्या फॅक्टरी ॲक्टमध्ये देखील या कामगारांच्या कामाचे तास हे दिवसाला 8 असतील, म्हणजे रोज कामगार केवळ 8 तास काम करेल। परंतु आज महाराष्ट्र कॅबिनेटने जो निर्णय घेतलेला आहे त्यानुसार, त्या निर्णयानुसार 1948च्या या फॅक्टरी ॲक्ट या औद्योगिक कायद्यामध्ये, या कारखाना कायद्यामध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे आणि ती दुरुस्ती म्हणजे कामाचे तास हे 12 तासापर्यंत नेण्याची ती दुरुस्ती करावी लागेल।
एका बाजूला जग असा विचार करता आहे कामगारांमधली किंवा कर्मचाऱ्यांची उत्पादन क्षमता जर वाढवायची असेल तर कर्मचाऱ्यांना म्हणजे युरोपीय देशांचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्यांनी 5 दिवसाचा आठवडा केलेला आहे. आता हा 5 दिवसाचा आठवडा यासाठी आहे की कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना जर कामाचे तास कमी केले आणि त्यांना त्यांचं मन अधिक मोकळं करण्यासाठी सुट्टी दिली, त्यांना निवांतपणा दिला तर त्यांची उत्पादन क्षमता निश्चितपणे वाढते. हा एक शास्त्रीय अशा प्रकारचा निष्कर्ष आहे. तर दुसऱ्या बाजूला आता आपण नकाशा पहा. या नकाशामध्ये आपल्याला रंगीबेरंगी हा जगाचा नकाशा दिसतो आहे आणि याच्यामध्ये लाल रंग, अगदी डार्क लाल रंग, संपूर्ण भारत देश लाल रंगाने या ठिकाणी दिसतो आहे. आणि या लाल रंगाचं काय की ज्या देशामध्ये कामगार अधिक श्रमाने, अधिक कामाने, कामाचे तास अधिक असल्यामुळे मृत्यू पावतात, ज्यांचं प्रमाण लाखामध्ये 22 इतकं आहे, जे जगामध्ये सर्वाधिक आहे, त्या श्रेणीमध्ये भारत मोडतो. इतर सगळे देश बघा, युरोपीय अमेरिकन देश तुम्हाला ग्रीन दिसत आहेत. हे 2 पेक्षाही कमी लाखामध्ये असा कामगारांचा मृत्यूदर अतिश्रमाने किंवा त्या कामाच्या ताणाने झालेला. तर याचा अर्थ आपण जगाची तिसरी महाशक्ती जे लोक म्हणून घेत आहेत भक्त संप्रदाय, त्यांनी हे पाहायला हवं की या देशामध्ये, या राज्यामध्ये जो सामाजिक सुधारणांचा हा प्रदेश आहे, हे राज्य आहे, फुलेशाह आंबेडकरांच्या समतेचं राज्य आहे. या ठिकाणी अधिक सुबत्तापूर्ण आणि सुविधा देण्याऐवजी राज्य सरकार कामगारांच्या कामाचे तास वाढवते, म्हणजे त्यांचं शोषण वाढवते, त्यांचं आरोग्य बिघडवते. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो आहे की कामाच्या अधिक ताणामुळे जे जीवनशैलीचे जे आजार उद्भवतात, त्याच्यामध्ये रक्तदाब असेल, ब्लड शुगर असेल, हृदयाचं ताण असेल, अशा प्रकारचे आजार उद्भवतात असं एक वैद्यकीय निरीक्षण आहे. आणि अशा वेळी महाराष्ट्र शासन हे कामाचे तास वाढवतात. मुळातच बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. बेरोजगारी वाढल्यामुळे कामाचे तास उलट कमी करा आणि अधिक युवकांना कामाची संधी द्या, अधिक रोजगार वाढवा. यामुळे जेणेकरून सर्व युवकांना किंवा मॅक्सिमम युवकांना रोजगार मिळण्याची शक्यता निर्माण होईल. याऐवजी तुम्ही कामाचे तास वाढवून बेरोजगारी वाढवतायत, दुसऱ्या बाजूला कामगारांची उत्पादन क्षमता कमी करतायत, तिसऱ्या बाजूला उत्पादनावर त्याचा परिणाम होईल, परिणामी त्याचं उत्पादन मूल्य वाढेल आणि परिणामी किंमत देखील स्पर्धात्मक राहणार नाही, ती वाढेल. आणि जर ती किंमत वाढली तर त्याला मार्केटमध्ये, बाजारपेठेमध्ये, स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये त्या वस्तूला उठाव मिळणार नाही. त्याबरोबरच कामगार क्षेत्र जे आहे हे संघटित आणि असंघटित. संघटित क्षेत्र जर आपण पाहिलं तर फार तर 2 ते 4% पलीकडे हे क्षेत्र नाही. या उलट 94 ते 96% कामगारांचं क्षेत्र जे आहे ते असंघटित क्षेत्रात आहेत. आणि ह्या संघटित क्षेत्रात, असंघटित क्षेत्रातली जी आपण आकडेवारी जर पाहिली तर सर्वाधिक आजही, म्हणजे औद्योगिकरणाचा देश आपला झाला असताना असं आपण मानतो, परंतु आजही सर्वाधिक रोजगार म्हणजे 41.4% रोजगार हा शेती उद्योगातूनच मिळतो आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये केवळ 26.4% रोजगार आहे. त्या उलट सेवा क्षेत्रामध्ये, सर्व्हिस क्षेत्रामध्ये 32.6 एवढं रोजगार क्षेत्र आहे. तर या सगळ्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करून, कामगारांच्या हिताचे कायदे करून, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप आधीच केलेले आहेत की कामगारांचा सुरक्षा निधी असेल, त्यांचा महिला बाल संगोपनाचा निधी असेल, त्यांचा प्रॉव्हिडंट फंड असेल, त्यांची आजारपणाची रजा असेल, या सगळ्या बाबतीत त्यांचं आजारपणातलं विमा संदर्भात त्यांना मिळणारं वैद्यकीय ट्रीटमेंट असेल, या सगळ्या गोष्टींच्या तरतुदी कायद्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी करून ठेवलेल्या आहेत. आता आपल्याला गरज आहे की त्याच्या पुढे जाण्याची. म्हणजे विकसित राष्ट्र किंवा विकसित देश जर तुम्हाला म्हणून घ्यायचा असेल तर यामध्ये तुम्हाला अधिकाधिक सुधारणा केल्या पाहिजेत. या उलट आपण पुन्हा म्हणजे मध्ययुगीन कालखंडाकडे आपली वाटचाल करतो आहोत का आणि त्याला सुधारणा म्हणतो आहोत आणि त्याला अनुषंगाने आपण ही गुंतवणूक येईल असं जे काही म्हणतो आहेत, हे आपलं मागासलेपणाचं लक्षण होत चाललं आहे का आणि मागासलेपणालाच आपण आपला विकास म्हणतो आहोत का, हा विचार इथल्या सत्ताधारी जातवर्गाने निश्चित करायला हवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आजपासून म्हणजे 1942 मध्ये जे आपल्या भाईसरायच्या मंत्रिमंडळात ते कामगार मंत्री असताना त्यांनी जे मिळवलं, जे करून दिलं कामगारांसाठी, 14 तासावरून कामाचे तास 8 तास केले आणि त्याची मागणी त्यांनी 1928 मध्येच केली होती. म्हणजे जवळपास आज 2025 आहे, म्हणजे आजपासून 97 वर्षापूर्वी ती मागणी केली होती आणि नंतर तिला कायद्याचं रूपही त्यांनी दिलं. तर ह्या 100 वर्ष जवळपास ज्या गोष्टीला म्हणजे 100 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी गोष्ट सांगितली होती, अगदी त्याच्या विरोधात आज देवेंद्र फडणवीस यांचं
कॅबिनेट करू पाहत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातलं कॅबिनेट मंत्रिमंडळ करू पाहत आहे, याचा अर्थ आपण जगाच्या दृष्टीने प्रगतीच्या दिशेने जात आहोत की अधोगतीच्या दिशेने, हा एक वेळा निश्चितपणे विचार करायला हवा. जर आपण कामाच्या तासांचा विचार केला, एकूण कामाचा ॲव्हरेजचा विचार केला आणि या सगळ्यांमध्ये देखील आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे म्हणता येईल की कामगार क्षेत्रामध्ये हे सगळे कायदे होत असताना ज्या कामगार संघटना आहेत, खास करून त्या कामगार संघटनांनी काही भूमिका घेतली आहे का? जर कामगार संघटनांची आपण जर नावं पाहिली तर 10 संघटना अशा आहेत की ज्या 1995 पर्यंत 10 सेंट्रल ज्या कामगार संघटना आहेत त्याच्यामध्ये आहे इंटक आहे, सिटू आहे, BMS आहे, आयटक आहे, HMS आहे म्हणजे हिंद मजदूर सभा आहे, इंटक म्हणजे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आहे, या सगळ्या उटक आहे, आयटक आहे, NFTI आहे, टक आहे, या सगळ्या 10 संघटना कामगारांच्या आणि यांना ॲफिलेट असणाऱ्या फेडरेशन युनियन या तर हजारोने असतात आणि अशा या कामगार संघटना कामगारांच्या हिताविरोधात जे कायदे होत आहेत त्या संदर्भात एकही शब्द बोलायला तयार नाहीत. याचा अर्थ या ट्रेड युनियन्स किंवा ह्या कामगार युनियन्स या नेमक्या कुणासाठी काम करत आहेत? या इथल्या भांडवलदारांच्या धार्जिण्या झाल्या आहेत का? किंवा इथल्या उद्योजकांच्या त्या धार्जिण्या झाल्या आहेत का? कुठल्याही उद्योगाचं खाजगीकरण होताना देखील या कामगार संघटना मूग गिळून बसत आहेत. त्यामुळे नेमकं कामगार संघटनांचं काम नेमकं कोणाच्या हितासाठी चाललेलं आहे हा देखील प्रश्न या निमित्तानं उभा राहतो. त्यामुळे कामगारांच्या कामाचे तास 9 वरून 12 केले जात असताना फुले शाहू आंबेडकरांचा सामाजिक न्यायाचा म्हणवला जाणारा या महाराष्ट्रात कामगार संघटना ही विरोधात आवाज उठवत नाहीये आणि सर्रासपणे या अमानवीय बाबींना मान्य करून समाज पुढे जातो आहे का? अशा पद्धतीनं हा समाज पुढे जात असेल तर निश्चितपणे महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा खरंच आपण जोपासतो आहोत का, हे देखील आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. धन्यवाद. आपण हा व्हिडिओ ऐकला तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईबही करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहण्यासाठी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.